नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या तयारीला अंतिम रूप देण्यात आले आहे। पालिका प्रशासनाकडून मतदान केंद्रावरील साहित्य वाटपाला सुरुवात करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे। शहरात मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली असून त्यातील संवेदनशील केंद्रावर विशेष सुरक्षितेची व्यवस्था ठेवण्यात आली आहे। अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जाणार असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। शासनाकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे। उद्या आपल्याकडे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आपण घेणार आहोत। त्याच्यामध्ये उद्या सकाळी 7:30 वाजेपासून तर जे वोटिंग जे आहे त्याची सुरुवात होणार आहे। 7:30 ते 5:30 पर्यंत जे आहे वोटिंगचा टाइम पिरियड आहे। आज आपल्या सर्व पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या पोलिंग बूथवर ज्या आहेत त्या डिस्पॅच होत आहेत। नागपूर शहरामध्ये एकूण 3004 पोलिंग बूथ्स आहेत आणि त्यातले जे आम्ही एक पोलीस विभागाबरोबर बसून जी काही आम्ही एक असेसमेंट केली आहे त्याच्यानुसार साधारणतः 321 पोलिंग बूथ जे आहेत ते आपण संवेदनशील म्हणून त्यांना डेझिग्नेट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण अतिरिक्त पोलीसचं मनुष्यबळ आणि आमच्यामार्फत एक ॲडिशनल आम्ही वेबकास्टिंगची जी सुविधा आहे ती प्रोव्हाइड करतो आहोत। टोटल जर आपण मॅनपॉवर बघितली तर पोलिंग पार्टीमधले जे लोक आहेत साधारणतः 14,000 एवढी आपली मॅनपॉवर आहे की जी पोलिंग पार्टीमध्ये एंगेज्ड आहे। ते आज आपापल्या पोलिंग बूथवर जाणार आहेत आणि पोलीस विभागाचे सुद्धा साधारणतः 5,500 एवढं जे मनुष्यबळ आहे ते निवडणुकीसाठी डिप्लॉय केलं जाणार आहे। या सर्व पोलिंग बूथवर जसे आयोगाचे निर्देश आहेत की आपल्याला अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायचे आहेत मतदारांसाठी, तर त्या फॅसिलिटीज आपण सर्व प्रोव्हाइड केलेल्या आहेत। जसं रॅम्प असेल, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, बसण्याची व्यवस्था आहे, तर त्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आपण तिथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत। दिव्यांग आणि सिनियर सिटीजनसाठी पर्टिक्युलरली आपण प्रायोरिटी वोटिंग ठेवलेलं आहे। त्यांना क्यूमध्ये उभं राहण्याची आवश्यकता नसेल आणि प्रत्येक पोलिंग स्टेशन लोकेशनवर व्हीलचेअर आपण दिलेली आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी म्हणून आपले स्वयंसेवक जे आहेत NSSचे त्यांनासुद्धा तिथे आपण तैनात केलेलं आहे। काही माननीय उच्च न्यायालयाचे जसे आदेश होते की त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी काहीतरी सुविधा करावी दिव्यांग व्यक्तींसाठी, तर त्याच्या अनुषंगाने आम्ही एक आता हेल्पलाईन नंबर जो आहे तो सुद्धा पब्लिश करत आहोत। ज्यांना खरोखर आवश्यकता आहे असे दिव्यांग व्यक्ती तिथे कॉल करून आमच्याकडनं त्या सुविधेचा वापर करून घेऊ शकतात। आम्ही आमच्या ॲम्ब्युलन्स पाठवून त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी व्यवस्था उपलब्ध करून देऊ। शहराचा व्याप खूप मोठा आहे, 38 प्रभाग आहेत, 151 नगर। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।